माऊली, तुम्ही सुद्धा विठुरायाच्या दर्शनासाठी तासनतास रांगेत थांबता का? बहुतेक भाविक नकळत 5 चुका करतात, ज्यामुळे त्यांचा वेळ आणि त्रास दोन्ही वाढतो. या व्हिडिओमध्ये आपण त्या 5 चुका कोणत्या आणि त्यावर काय सोपे उपाय करता येतील ते पाहणार आहोत. जय हरी विठ्ठल. संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेला पंढरपूरचा विठोबा म्हणजे वारकरी माऊलींचा मायबाप श्रीहरी. महाराष्ट्राच नव्हे तर संपूर्ण भारतातून भाविक पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात. इतकंच नाही तर परदेशातही आता पांडुरंगाचे असंख्य भक्त आहेत. पण हे हजारो लाखो भाविक दर्शनासाठी येताना 5 चुका नकळतपणे करतात आणि त्यांना विठोबा रखुमाईच्या दर्शनासाठी अनेक प्रकारच्या त्रासाला सामोरं जावं लागतं. त्या 5 चुका कोणत्या आणि त्यावर कोणते उपाय केले तर हा त्रास टाळता येऊ शकतो ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाची माहिती देणार आहे, जी आजपर्यंत तुम्हाला कोणीही सांगितलेली नसेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला पाहूया त्या 5 चुका कोणत्या. चूक नंबर 1, दर्शनाच्या वेळा तपासल्या नाहीत. अनेक भाविक दर्शनासाठी थेट मंदिरात येतात, पण दर्शनाच्या वेळा तपासत नाहीत. त्यामुळे त्यांना त्रासाला सामोरं जावं लागू शकतं. काकडा आरती, महापूजा किंवा दुपारची विश्रांती यामुळे काही वेळ मंदिर बंद असू शकतं. तेव्हा दर्शनासाठी मंदिर खुलं होईपर्यंत वाट पाहत बसावं लागतं. मग यावर उपाय काय? दर्शनासाठी येताना वेळा तपासायच्या. विठ्ठल मंदिर समितीच्या अधिकृत वेबसाईटवर वेळोवेळी दर्शनासाठीच्या वेळा अपडेट केल्या जातात. त्या तपासून तुम्ही दर्शनासाठी आलात तर तुमचा त्रास नक्कीच टाळता येऊ शकतो. चूक नंबर 2, ॲडव्हान्स बुकिंग न करणे. ॲडव्हान्स बुकिंग ही एक अत्यंत चांगली सुविधा मंदिर समितीने सुरू केलेली आहे. पण अनेक भाविक ॲडव्हान्स बुकिंग न करताच दर्शनासाठी येतात. बुकिंग केल्यास काही वेळा कमी वेळेत दर्शन घेणं शक्य होऊ शकतं. पण बुकिंग न करता आल्याने दर्शनासाठी असलेल्या लांब लचक रांगेत तासनतास उभं राहावं लागतं. मग करायचं काय? तर मंदिर समितीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन दर्शनासाठी ॲडव्हान्स बुकिंग अगदी मोफत करता येतं. तुम्हाला फक्त वेळ पाळणं महत्त्वाचं आहे. बुकिंग कसं करायचं याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. तो जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला बुकिंग कसं करायचं हा प्रश्नच पडणार नाही. व्हिडिओ पहा, बुकिंग करा आणि मगच दर्शनासाठी या. चूक नंबर 3, गर्दीच्या दिवशी येणं. एकादशी, शनिवार, सुट्ट्या किंवा उत्सवाच्या काळात पंढरपूरमध्ये खूप गर्दी असते. लाखोंच्या संख्येत भाविक पंढरपूरमध्ये असू शकतात. मग अशा गर्दीत दर्शनासाठी किती वेळ लागू शकतो याचा अंदाज सुद्धा देता येणं शक्य नाही. त्यामुळे शक्य असल्यास अशा गर्दीच्या दिवशी दर्शनासाठी येणं टाळावं आणि इतर दिवशी दर्शनासाठी यावं. चूक नंबर 4, मंदिराचे नियम माहीत नसणे. अनेक भाविकांना मंदिरातील काही नियमच माहीत नसतात. मंदिरात मोबाईल, पर्स, बॅग नेण्यावर निर्बंध लागू आहेत आणि त्या नियमांचे पालन करणं हे प्रत्येक भाविकाचं कर्तव्य आहे. मंदिर समितीने यावर उपाय म्हणून महाद्वार आणि पश्चिम द्वार येथे लॉकर सुविधा उपलब्ध केलेली आहे. शक्यतो पश्चिम द्वार येथे असलेल्या लॉकर सुविधेचा वापर करा, कारण दर्शन घेऊन तुम्हाला पश्चिम द्वारातूनच बाहेर यावं लागतं. चूक नंबर 5, राहण्याची किंवा पार्किंगची व्यवस्था न करणे. पंढरपूरला मोठ्या प्रमाणात भाविक येतात, त्यामुळे राहण्याची आणि वाहन पार्किंगची सोय यामुळे त्रास सहन करावा लागू शकतो. पंढरपूरमध्ये राहण्यासाठी अनेक धर्मशाळा, लॉज तसेच घरगुती खोल्या आहेत, पण त्याची माहिती आधी करून घेणं गरजेचं असतं. या विषयावर संपूर्ण माहितीचा व्हिडिओ हवा असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी राहण्याचे ठिकाण, दर व इतर माहितीसह व्हिडिओ घेऊन येईन. तसेच पार्किंगची सोय कुठे आहे हे देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर माऊली, पंढरपूरला येताना या 5 चुका टाळल्या तर तुमचा विठ्ठल दर्शनाचा अनुभव अधिक आनंददायी होईल. आता मी प्रॉमिस केल्याप्रमाणे एक महत्त्वाची माहिती सांगतो. विठ्ठल मंदिर समितीने दिव्यांग व वयोवृद्ध भाविकांच्या सोयीसाठी दर्शन वाहन सुविधा सुरू केलेली आहे आणि ही सुविधा पूर्णपणे मोफत आहे. याची अधिक माहिती तुम्हाला विठ्ठल मंदिर समितीच्या साईटवरती मिळून जाईल. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.